आणि आता राज्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। लक्ष्मण हाके यांच्या पत्नीचा हनुमंत धायगुडे यांच्या बायकोला फोन गेलेला होता। लक्ष्मण हाके यांच्या पत्नी प्रचंड आक्रमक झाल्या। हनुमंत धायगुडे यांची हाकेंविरोधात एक फेसबुक पोस्ट समोर आलेली होती। लक्ष्मण हाके यांच्या पत्नीनं फोनवरून शिवीगाळ केल्याचा सध्या आता आरोप केला जातोय। रेवती हिंगवे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती या प्रकरणामध्ये आपण जाणून घेऊयात। रेवती, आपण पाहतोय लक्ष्मण हाके यांच्या पत्नी प्रचंड आक्रमक झाल्या, त्यांनी शिवीगाळ केली असा आरोप सुद्धा होतोय। या संदर्भातली एक ऑडिओ क्लिप समोर येते असं सुद्धा समजतंय। नेमका हा वाद काय आहे, कुठून याला सुरुवात झाली? नक्कीच ऋतुजा, गेले काही दिवसांपासून लक्ष्मण हाके हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरती टीका करताना दिसत होते आणि त्यामुळे सर्वत्रच म्हणजे राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं खरं तर त्यांच्या कार्यकर्त्याकडनं खूप एक संतप्त प्रतिक्रिया ही समोर आलेली पाहायला मिळाली। त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना असं एक वक्तव्य केलं होतं। ते म्हणाले होते की गेले अनेक वर्षांपासून अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत आणि अर्थमंत्री देखील आहेत, तर खेड्यापाड्यातल्या भटक्या विमुक्त जातींसाठी त्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे का दुर्लक्ष केलं आणि ते राज्याच्या तिजोरीवरती दरोडा टाकतात असा प्रकारचं जेव्हा त्यांनी विधान केलं त्याच्यानंतर एक संतप्त प्रतिक्रिया ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्याकडनं मिळाली। आणि त्यानंतर जेव्हा लक्ष्मण हाके वारंवार टीका करत होते त्याच्या हे सगळं समोर आणण्यासाठी हनुमंत धायगुडे पाटील नावाचा एक कार्यकर्ता आहे जो काही काळापासून लक्ष्मण हाकेंसोबत होता, परंतु आता जे काही अनेक बाबी आहेत फेसबुक पोस्टवरती देखील आपण बघू शकतो। फेसबुक पोस्ट देखील एनडीटीव्ही मराठीवरती ही समोर आलेली आहे। त्या फेसबुक पोस्टवरती अनेक खुलासे जे आहेत लक्ष्मण हाके बद्दल ते केलेले आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती लक्ष्मण हाके यांच्या पत्नी हे संतप्त झालेले पाहायला मिळाले आणि त्या अनुषंगाने त्यांनी हनुमंत धायगुडे यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना फोन करून शिवीगाळ केली आणि त्यासोबतच त्यांनी असं देखील म्हणलं की ज्या माणसाकडे चहा प्यायला देखील पैसे नव्हते किंवा खायला प्यायला पैसे नव्हते तो आमच्याकडे येऊन बसायचा आणि तो आता असं बोलतो की माझे पैसे काढतो, मी नोकरीला असताना देखील मी सगळ्यांचं केलं तरी देखील तुम्ही असं केलं, अशा प्रकारचं तो एक संवाद आहे आणि अशा प्रकारची ती ऑडिओ क्लिप आहे। तर ऋतुजा, जसं मी मगाशी म्हणलं की हे सगळं सुरुवात झाली जेव्हा लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवरती टीका केली आणि त्यानंतर एक संतप्त प्रतिक्रिया आली आणि जेव्हा लक्ष्मण हाके हे लाईमलाईटमध्ये आले त्यानंतर जे हनुमंत धायगुडे पाटील आहेत त्यांनी सगळे एक एक खुलासे करण्याचं बघितलं। जर आपण त्यांचा फेसबुक प्रोफाईल जर नीट बघितलं तर फेसबुकवरती त्यांनी लक्ष्मण हाके मद्यप्राशन करतानाचे देखील काही फोटो टाकलेले आहेत। असे अनेक गोष्टी ज्या आहेत ते त्यांनी फेसबुकवरती त्यांच्या टाकलेल्या आहेत। तर अशा प्रकारची ही सगळी अशा प्रकारचा ही सगळी घटना आहे आणि त्यामुळेच आता हे सगळं लक्ष्मण हाकेचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आणि जसं ऑडिओ क्लिपमध्ये आपण ऐकू शकतो की लक्ष्मण हाके यांच्या पत्नीने शिवीगाळ करत हनुमंत धायगुडे पाटील यांच्या पत्नीला सगळं तो संवाद साधलेला आहे। ऋतुजा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर लक्ष्मण हाके यांच्या पत्नीची जी ऑडिओ क्लिप आहे ती नेमकी काय आहे ती सुद्धा ऐकूयात। हॅलो, हा बोला मॅडम। अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय? काय चाललंय मला नाही माहित हो। काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय, काय करतोय हलकट मेला, काय त्याला कमी पडलं होतं? हा, प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे, प्रत्येकाची मी उठाठेव केलेली आहे। काय माझं चुकलं ग? हा केले कुत्रा मेला असा तडफडून मरल ना? काय माझं चुकलं? माझी चूकच काय झाली मला हे सांग। मला काय बोलताय तुम्ही? नाही पण तो असं का करतोय? हा, रोज माझ्या घरात येत होता, तर जेवत होता, प्रत्येक पाहुण्याला मी साडी नेसवली इथं, प्रत्येकाला चहा केला, हे केला, उठाठेव केला। जेव्हा की मी जॉबला जाते मला वेळ नसतो आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे? मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला? मॅडम नीट बोला जरा। नाही कुत्राच आहे, कुत्राच
मी त्याला. मला पण कुत्रा म्हणजे कुत्रा हलकट मेला तो. व्यवस्थित नीट बोलायचं, तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल. मी का नीट बोलू? मी माझं चूक काय झाली? मेल्याला चहा दिला, मेल्याला जेवण दिलं, मेल्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घेतली, चहा केले. कुणाला नाही केलं काय? कुणाला केलं नाही? मला फक्त एवढं सांग. कुत्रा मेला असं तळतळून मरेल ना, आणि मी म्हणते ना माझी जीभ काळी आहे, काही होणार नाही. मी जसं म्हणते तसंच होणार आहे. बरं हो दे, ठीक आहे. ठीक आहे, नाही तू त्याला नीट सांग कुत्र्याला. मग तुम्हीच नीट बोलत नाही तर काय सांगणार मी? नाही, मी त्याला कुत्रा म्हणूनच बोलणार आहे. माझी काय चूक झाली ते सांग तू मला. तुला मी कधी काय बोलले? तुला मी कधी काय त्रास दिला? तुला मी काय केलं? तुला मी कुठली मदत केली नाही? काय केलं? माझं चुकलं काय? मला फक्त हे सांग. माझ्या पगाराच्या पैशात मी काय घ्यायचं का नाही घ्यायचं? तो कशाला माझ्या मागे लागलाय? तुम्हाला कुठं काय बोललेत ते? मग कुणाला बोलतोय? माझ्या नावावर घेतलं ना मी. काय एकच घर आहे माझं. मी काय घेऊ नाही का? 30 वर्ष काम केल्यावरती तुझी नोंद नाही घेत का ग? फ्लॅट नाही घेतला का? मग मी काय कंप्लेंट करायला गेले का? मी सोशल मीडियावरती डिक्लेअर केलं माझ्या गव्हर्नमेंटचा जॉब करून किती पैसे खाती म्हणून आणि कशी प्रॉपर्टी घेतली म्हणून. माझ्या नंदेनं कुठं फ्लॅट घेतलाय? नाही, पण घेतल्यावर मग मी असं म्हणायचं का? नाही अजून. तुम्ही घेतला कशा म्हटला? मी म्हणाल ना इथून पुढे आता. ना घेतलाच नाही ना. मग तुम्ही काय घेतलं? तुझ्या सासऱ्यांनी काय घेतलं एवढ्या वर्षाच्या सर्व्हिस मध्ये? तर मी असं म्हणायचं का सोशल मीडियावरती जाऊन? हा ते बघा तुम्ही ते. काय तुम्ही बघायचं? आता मला काहीच माहित नाही मॅडम. तुला कसं माहिती नसतं ग? सगळ्या जगाला माहिती झाल्यावरती. असा त्याच्या मुलांना तळतळाच लागल ना माझा, काय विचारायला नको. बरं ठीक आहे, असू द्या. मेल्यांना इतकं उपकाराची जाण नाही. माझे पैसे मोजायला जातो. गप बस ना तू. हे उपकार फेडतो का? त्याच्या बापाने काय त्याला म्हणून असं वागतोय? एवढी साधी अक्कल नाही का? कुत्रा मेला काम न करता त्याचं जे घर चालत होतं ना, अशाच ह्याच्यामुळे चालत होतं. कधी कामाला जाताना दिसलं नाही कोण मला. का नाहीतर मग सासऱ्याच्या जीवावर खात असतील बसून, नाहीतर आई वडिलांच्या जीवावर. त्यांच्या मड्यावर बसलेत. त्यांच्या मड्यावर बसून ह्यांची फॅमिली चालवायची त्यांनी, आणि हे दुसऱ्यांच्या फॅमिलीची चौकशी करतात. स्वतःचं घर चालवायला तर कधी आलं नाही. म्हाताऱ्यांनी पैसे द्यायचे मग ह्यांनी. मॅडम नीट बोला. मी काही नीट बोलणार नाही. माझ्याकडून नीट बोलण्याची अपेक्षा करू नको तू आता. नाही म्हाताऱ्याने अजिबात नाही, अजिबात नाही अपेक्षा माझ्याकडून. तुम्ही सगळं हे करून मी कष्टाने काम करते, जाते, मी माझी नोकरी करते, कशा पद्धतीने मी हे करते. मी कुठलं काय केलं ग इल्लीगल? हलकट मेला जातो. सगळ्या सगळ्या पोरी फिरवत होता एवढ्या दिवस. एक पोरगी सोडली नाही कधी, आणि लागलाय नखरे करायला. माझ्या बहिणीच्या पोरी आणून बसवल्या इथं. सांगायला गेल्यावर किती सांगता येईल मला आता? बरं असू द्या, ठीक आहे. मग आणि ती मैत्रीण म्हणून तू इथं आणली, बर. आणि नंतर त्यांची लग्न लावून दिली, आणि आधीच त्याच्या आधी ह्यांनी फिरवल्या सगळ्या. लागलाय शहाणपणाचे हे करायला. नाहीतर भावासारखा शिकून काहीतरी मोठा झाला असता ना, बहिणीसारखा शिकून काहीतरी झाला असता. असा फिरला असता का? बोंबलत फिरतोय आज ह्याच्या इथं, त्याच्या उद्या त्याच्या इथं. कुत्र्याचं नाही वाईट झालं ना तर मला विचारू नको. अख्खं घर जळल, आणि नाही झालं तर माझं नाव बदलून टाकतो. काय चूक केली होती मला तू सांग. माझी काय चूक झाली? एवढे मोठ्या बाता करत होत्या ना, एवढे नालायक आहात का तुम्ही? आणि एवढे फसवे आहात का? का तुमचं खानदान असं फसवय? जिथं राहायला जाता तिथं तुम्ही घाण करता का? अजिबात मुलांना तुझा आशीर्वाद लागणार नाही. तळतळ लागल माझी, तळतळ.
माझ्या कष्टाच्या पैशाने घेतलेल्यावर तू नजर टाकतो का? तू गप्प बस सोनाली, मला बोलू दे. मी 7-8 वर्ष त्यांचं केलंय. ज्यांच्यासाठी आपण करतो ते असे आपल्या तोंडावरून तसाच दिसत होता. सगळ्या सोसायटीत तर तशीच चर्चा आहे, पण आम्ही गप्प होतो. पुरी लोकांच्या पळवून आणायच्या आणि वरून मिजाज करायची.